तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतो आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेलला पाहिला असेल की आजचा व्हिडिओ कोणता होणार आहे भावनो. आज घेऊन आलो आहे आपण खतरनाक अशी वेडिंग इन्व्हिटेशन मराठी भावनो लग्नपत्रिका आपण घेऊन केलेली आहे. व्हिडिओ केलेला आहे भावनो काइन मास्टरमध्ये. ओके, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग इन काइन मास्टर फुल. त्यासाठी भावनो तुम्हाला PLPची गरज लागणार आहे. ते PLPवरती ऑलरेडी व्हिडिओ आला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता किंवा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आला आहे. जर तुम्ही पाहिलं असेल ते एकदम नागपूर अशी डिझाईन आपण केलेली आहे. चला सुरू करूया आजच्या आपल्या काइन मास्टरच्या ट्युटोरियलला. ओके, तर इथे काइन मास्टर ओपन करून घ्यायचं आहे. क्रिएट न्यूवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथे नाव देऊन टाका. टाईप करतो मी. ओके, नाव दिलेलं आहे. 16:9चा जो रेशो काय असेल तो सिलेक्ट करायचा आहे भावनो. एकदम बेसिक आहे, तुम्हाला जर माहिती असेल ओके, जास्त सांगायची गरज नाही म्हणून. पण तुम्हाला मी जे बॅकग्राऊंड वगैरे सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे ते सर्व तुम्हाला इथे ॲड करावं लागेल. त्यासाठी पासवर्ड आहे भावनो. पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही असू शकतो, लक्षात ठेवा. ओके, पासवर्ड टाकूनच तुमची जी फाईल आहे ती अनझिप होणार आहे. ओके, तर इथे लोडिंग होते भावनो. इथे बघू शकता तुम्ही, जो आपण प्रोजेक्ट आता चालू करणार आहे भावनो. ओके, इथे दिसत असेल तुम्हाला, दिसलेलं आहे. ओके, सर्व आता ॲड झालेलं. आता आपण इथे काय करायचं आहे, एक इमेज ॲक्सेसमध्ये जाऊन बॅकग्राऊंडला एक व्हाईट कलरचा काय घेऊन येणार आहे, एक पोर्शन घेऊन येणार आहे. इथे दिसत असेल तुम्हाला. ओके, आणलेलं आहे. त्याच्यानंतर इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे. जसं भावना मी सांगणार आहे तर तसं करत जरा तुम्हाला काइन मास्टरची प्रोजेक्ट जर फाईल हवी असेल, व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, पासवर्ड टाकून अनझिप करून तुम्ही काइन मास्टरची प्रोजेक्ट फाईल डाउनलोड करू शकता. ओके, प्लस तुम्हाला बॅकग्राऊंड व्हिडिओही मी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर काय करायचं आहे, इथे बघू शकता तुम्हाला मी दाखवते सर्व एकदम पूर्ण A to Z सर्व ॲडव्हान्सपर्यंत भावना तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर याची काय करायची, याची जी लेंथ आहे ती आपण थोडी वाढवून घेऊया. ओके, एवढी वाढवलेली आहे, इथे बघू शकता एवढी. आता काय करूया, 3 4 5 3 4 5 इथे जेवढं 5 मिनटं एवढं घेऊन यायचं आणि थोडंसं ॲडजस्ट करायचं. किती, ओके, एकदम ॲक्युरेट भावना 5 येणार नाही, थोडंसं पुढे घ्या. ओके, झालेलं आहे. याला कट करा. व्हिडिओला सांगते भावना, जी आपण खाली लेअर घेतलेली आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ. ओके, तिला कट करायचं आहे. तुम्हाला मी पूर्ण बॅकग्राऊंड व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे, पण कसं कट करायचं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते भावना. ओके, तर पहिला पासवर्ड आहे 92. ओके, झालं आहे. एवढं भावना झाल्याच्यानंतर आता काय करणार, इथे बघू शकता पूर्ण एकदम एडिटेबल बघू शकता, एकदम नाथखोळा जसं तुम्हाला दिसतंय. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, इथे बघू शकता आता परत लेअरवरती यायचं आहे. तुम्ही जे पिक्सल लॅबमध्ये, तुम्हाला जर नसेल माहीत दाखवून देतो मी तुम्हाला. ओपन PLP फाईल करतो. पिक्सल लॅबमध्ये जातो आहे. पिक्सल लॅबमध्ये गेल्याच्यानंतर इथे बघू शकता ओपन PLP फाईल केल्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे सर्व काय असणार आहे. ओके, आहेर निकम जे काय नाव वगैरे ते सर्व काय करायचे, ट्रान्सपरंट करून हा जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा. तुम्हाला चांगलंच माहिती असेल. आणि PNGमध्ये सेव्ह करून असे सर्व प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला. ओके, तर सेम असं झालेलं आहे भावनो. एवढे आपण काय घेतलेलं आहे, एक तुम्हाला मी बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याच वरती काय करणार आहे, आपण पिक्सल लॅबमध्ये जाऊन PNG सेव्ह केले असतील त्या एक ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर पहिली कोणती आहे, आहेर आणि निकम. इथे बघू शकता. ओके भावांनो, ती इथं अशी येऊन जाईल. आपल्याला काय करायचं आहे, ही नाही भावांनो, ही PNG नाही आले, हा पूर्ण इमेज आलेला आहे. ओके, हिला डिलीट करूया. आपण मीडियावरती जाऊया. मीडियावरती गेल्याच्यानंतर पिक्सल लॅबचा फोल्डर शोधायचा. ओके, पिक्सल लॅबचा फोल्डर इथे बघू. ही PNG आहे भावनो. ही PNG आणायची. आणल्याच्यानंतर काय करायची, हिला ही एकदम स्मॉलमध्ये येते, हिला स्प्लिट स्क्रीन यानी की फुल स्क्रीन करायची. ओके, मग ती तुमच्या पूर्ण कॅनव्हासवरती सेट होऊन जाईल. आणि याची ड्युरेशन अशी वाढवायची. पुढे वाढवल्याच्यानंतर जेवढी आपला व्हिडिओ आहे वरचा बॅकग्राऊंड व्हिडिओ तेवढा त्याला कट करायचं. काय करायचं, पुढची बाजू कट करायची. ओके, त्याच्यानंतर मी अजून तुम्हाला एक ॲनिमेशन म्हणून दिलेलं आहे भावनो. ओके, गोल्डन इफेक्ट, तो याच्यामध्ये ॲड करत जायचा आहे. ओके, एकदम इझिली 5 व्हिडिओमध्ये कुठेही असू शकतो, लक्षात ठेवा. ओके, तर काय करायचं आहे, तो आता आपण व्हिडिओमध्ये आपण. ओके, तो तुम्हाला मी एकाच फोल्डरमध्ये दिला असेल. माझे मी तो याच्यामध्ये ठेवलेला आहे. कशामध्ये तुम्हाला सांगू, आता मी माझ्या कॅमेरा फोल्डरमध्ये, तुम्हाला मी एक फोल्डरमध्ये बॅकग्राऊंड व्हिडिओ आणि हा गोल्डन इफेक्ट प्रोव्हाइड करतो आहे. ओके, तर तो तुम्ही फक्त इथे ॲड करत जायचं आहे, जसं मी सांगतो आहे तसं. ओके, त्याला काय करायचं, फुल स्क्रीन, सर्वांना फुल स्क्रीन लक्षात ठेवा ॲड करायच्यानंतर, नाही तर मग तुम्ही घाई करणार आणि मग सर्व राहून जाणार. आणि याला काय करायचं, आपण इथे ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीन करायचं. ओके, इथे बघू शकता, प्ले करून दाखवतो तुम्हाला मी.
जसं दुसरा पासवर्ड आहे 4040. ओके, बघितलं एकदम नात खुळा. ओके, बघू शकता इथून. तर ह्याला काय करायचं आपण आता, बॅकग्राऊंड तो आहे तसंच ठेवायचा. बॅकग्राऊंडला जराही काय नका करू, फक्त याला काय करा, इन ॲनिमेशन द्यायची पॉपअप. ओके, 1.5 ठेवूया आपण, बघू शकता. ओके, एकदम प्रॉपर आलेला आहे. आउट ॲनिमेशन द्यायची फेड. ओके, तुम्हाला जर अजून इफेक्ट द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता तुमच्यावर ते भावना एकदम इझिली. आता सेम काय करायचं आहे, एवढे झाले हे आता मी तुम्हाला एवढं 3 ह्याच्यामध्ये सांगितले ना, सेम असंच सर्व ॲड करत जायचं आहे. लक्षात ठेवा, एवढे आता मी पूर्ण भावना शेवटपर्यंत सांगणार नाही. भावना तुम्हाला कोणते कोणते इफेक्ट मारायचे आहेत, काय करायचे. फक्त काय करायचे तुम्ही, हे जसं मी पहिले 1 2 3 सर्व ॲड करून दाखवलेत तसं तुम्हाला इथे ॲड करत जायचं आहे. ओके, फक्त एवढंच की याच्यामध्ये 1 सेकंदाचा आणि अर्ध्या सेकंदाचा गॅप ठेवायचा आपल्याला. किती? अर्ध्या सेकंदाचा. कशासाठी? तर तुम्हाला ते समजून जाईल कशासाठी, ते नंतर मी दाखवतो. ओके, इथे एवढा गॅप ठेवून द्यायचा आहे. ओके, गॅप नाही ठेवला तरी आपण मग काय करूया, ह्याला जरी असा पूर्ण फुल स्क्रीन केलं. ओके ओके, हे आपण जोपर्यंत तुमचा व्हिडिओ म्हणजे जेवढे लेअर असतील जवळजवळ 30 मिनिट, आणि जे सॉन्ग आहे ते पाहून शेवटला ॲड करायचं. ओके, काय करायचं शेवटला, हे जो गणपती बाप्पांचं इमेज संपलं त्याच्यानंतर थोडंसं अर्ध्या सेकंदावर यायचं. हां, अर्ध्या सेकंदावर आपण प्ले करून बघूया. ओके, इथं प्ले करून बघा, एकदम HD क्वालिटीमध्ये सर्व तुम्हाला बनवू. फक्त त्यासाठी तुम्हाला PLV फाईल लागणार आहे. ओके, काय लागणार आहे, PLV फाईल. ओके, तर पाहून इथे बॅक करतो मी, जसं पहिलं आपण कट केलं होतं. ओके, हा एवढाच पोर्शन आपण घ्यायचा. एवढा पोर्शन घेतल्याच्यानंतर याला 3 डॉटवरती येऊन काय करायचं, डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केले, ती लेअर डुप्लिकेट होऊन जाईल. ओके, तुमचा जो काइन मास्टर वगैरे जो काय असेल तुमच्या मोबाईलनुसार तो प्रोसेस करून घेईल. ओके, इथे बघू शकता थोडंसं आपण काय करणार आहोत, 1 सेकंदाचा गॅप. बॅकग्राऊंडला वाईट ठेवा, लक्षात ठेवा बॅकग्राऊंड वाईट ठेवायचं आहे. 1 सेकंदाचा गॅप ठेवलेला आहे. ओके, जेणेकरून असं येऊन जाईल. बघू शकता, प्ले करून बघा. प्ले करून. ओके, लॅक मारते भावनो, इथे बघू शकता. ओके, असं भावना झाल्याच्यानंतर सेम एवढी लक्षात ठेवा मी कसं ॲड केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं, सेम त्या स्टार्टिंगला यायचं, लेअरवरती जाऊन जो आपला काय पोर्शन असणार आहे तो इथे ॲड करायचा आहे. कोणता भावना, बॅकग्राऊंड व्हिडिओसाठी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये भावना 3 स्टेपमध्ये असणार आहे. कुठेही लक्षात ठेवा, पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेलं आहे भावना. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. आता पुढे जे काय असणार आहे, जसं की नवरा नवरीची जी नावं ती इथे ॲड करायची आहेत. ओके, तर इथे तुम्हाला PLP फाईलमध्ये जी नावं तुम्ही ॲडिट केली असतील त्याचे सर्व पेन जे इथे ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, फ्लिट स्क्रीन करायचं आहे. फ्लिट स्क्रीन केल्यानंतर इथे साईडला क्लिक करा, परत लेअरवरती या, आणि आता नवरा नवरीचे जे काय असणार आहे लेअर ते इथे ॲड करत जायचे आहेत. ओके, सर्व नंदकिशोर. ओके, इथं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. याला पण काय करायचं आहे, फुल स्क्रीन. ओके, मी तुम्हाला एवढं आता सर्व सिम्पल करून दाखवलेलं आहे, जास्त करायची गरज नाही भावना. ओके, आणि सर्वात मग जाऊन शेवटला भावना काय करायचं, पहिल्या ते इफेक्ट मारायचे. त्यांना इफेक्ट मारल्याच्यानंतर काय करायचं, सॉन्ग ॲड करायचं. इथे बघू शकता हे जे नवरा नवरीचं जे काय असणार आहे. ओके, काय इमेज, त्यांना आपण इन ॲनिमेशन काय देणार आहोत, स्लाईड डाऊन. ओके, स्लाईड डाऊन देते. त्याच्यानंतर हे जे नाव असणार आहे. ओके, त्या नावाला काय ॲनिमेशन द्यायचं आपण, आणि आउट ॲनिमेशन फेड द्यायचा. सर्वांना आउट ॲनिमेशन फेड द्यायचा, लक्षात ठेवा. स्लाईड राईट. ओके, याला स्लाईड राईट, आउट ॲनिमेशन फेड. ओके, आणि इथे काय आहे. ओके, तर एवढं भावना तुम्हाला समजलं असेल. ओके, त्यानंतर आता आपण काय करूया, व्हिडिओ भावना स्किप करतोय मी. भावना इथे बघू शकता, मी व्हिडिओ स्किप करून तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे बघू शकता पुढे काय आहे, इथे सर्व मी ॲड करून दाखवले. इथे दिसत असेल तुम्हाला, नसेल दिसत इथे बघू शकता. ओके, एकदम स्टार्टिंगपासून दाखवतो. इथे बघू शकता फुल स्क्रीन करून. ओके, इथे बघू शकता स्टार्टिंगला काय आहे, बॅकग्राऊंड व्हिडिओ. ओके, इथे क्लिक करतोय,
त्याच्यानंतर गणपती बाप्पांचं इमेज, त्याच्यानंतर गोल्डन इफेक्ट. ओके, सेम तसंच पुढे आल्याच्यानंतर काय भावनो बॅकग्राऊंड व्हिडिओ. पाहून हे लेअर वर खाली असतील, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ, त्याच्यानंतर जे काय आपलं पेन जे असतील, त्याच्यानंतर मग ओव्हरले इफेक्ट. ओके, सर्व असं ॲड करत जायचं आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड आणि ओव्हरले इफेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला PLP फाईल पण लागणार आहे. PLP फाईलवरती ऑलरेडी व्हिडिओ आला आहे, तो जाऊन तुम्ही पाहावा लागेल. तो पाहिल्याच्यानंतर तुम्हाला जर बॅकग्राऊंड व्हिडिओ पाहिजे असेल तर या आपल्या काइनमास्टरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर तिसरा पासवर्ड आहे भावांनो 75. तर भावांनो व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये सर्व समजावून सांगितलेलं आहे. भावांनो तुम्हाला एकदम नाद थोडा इथे बघू शकता. व्हिडिओ पूर्ण प्ले करून दाखवतो मी. एकदम HD क्वालिटीमध्ये भावांनो व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, फक्त एवढंच की सॉन्ग टाकून अपलोड करायचं आहे. मी सॉन्ग टाकलेलं नाही आहे कारण की कॉपीराईट येण्याचा भावांनो चान्स असतो, म्हणून मी भावांनो सॉन्ग नसेल टाकलेलं नाही, इथे बघू शकतो. ओके, म्हणून मी तर काय करायचं आपण आहे तसं ठेवायचं. ओके, आणि सॉन्गला जे काय असणार आहे ओके सर्व रिमूव्ह करून टाकायचं आहे. ओके, जिथे काय सॉन्ग असेल ते इथे बघू शकता. ओके, पाच व्हिडिओमध्ये भावांनो 3 स्टेपमध्ये सांगितले, लक्षात ठेवा. व्हिडिओ बघू शकता, पूर्ण एडिटेबल असणार आहे भावांनो. ओके, सर्व तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे काय काय एडिट करायचं आहे. पण तुम्हाला PLP फाईलची गरज लागणार आहे, लक्षात ठेवा. PLP फाईल असेल तरच तुम्ही सर्व इथे एडिट करू शकता. प्लस बॅकग्राऊंड व्हिडिओ आणि गोल्डन इफेक्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.